नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिस्कस करणार आहे बेसिक मॅथमॅटिक्स. कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असताना आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार जर फास्ट करता आला तर आपण खूप वेळ वाचवू शकतोय. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे की बेरजा फास्ट कशा कराव्यात. जर आपण आपल्या टिपिकल वेनं इन द सेन्स आपण जे शाळेत शिकलो त्याच वेनं जर बेरजा करायला लागलो तर तुलनेनं आपल्याला फार वेळ जातो. पण काही ॲडव्हान्स टेक्निक आहेत, ज्या टेक्निकचा वापर करून जर आपण बेरीज करायला लागलो तर आपल्याला जी बेरीज करायला अगोदर 15-20 सेकंद लागायची ती बेरीज करायला आपल्याला अगदी 5-10 सेकंदच लागू शकतात. मग जर आपण प्रत्येक गणिताचा विचार केला तर प्रत्येक गणितात जर आपण एक 5-6 सेकंद, एक 10 सेकंद जरी वाचवू शकलो तरी आपल्याकडं खूप वेळ वाचतो, जो वेळ आपल्याला अवघड गणितांमध्ये वापरता येईल. जर आपण काही एक्झाम्पल बघायची म्हटलं, जसं की मी आता तुम्हाला काही एक्झाम्पल देतो, जसं की 1+1. तुम्हाला 1+1 विचारसुद्धा करावा लागत नाही, ह्याची बेरीज तुम्हाला पटकन येते. 2+1 किंवा 2+2 किंवा 3+4 ह्या पद्धतीचे कुठलेही एक्झाम्पल तुम्हाला बिनविचार करता उत्तर सांगता येतात. म्हणजे अगदी तुम्ही बघितल्या 2+2 4, 3+4 7 किंवा 1+1 2, 2+1 3 ह्या पद्धतीचे तुम्ही पटकन उत्तर देऊन टाकता. पण जर तुम्हाला विचारलं 13+27 तर थोडासा विचार करायला लागतो. किंवा तुम्हाला विचारलं 68+42 तरी पण तुम्हाला विचार करायला लागतो. जर एखाद्याने तुम्हाला विचारलं 76+88 तरी पण विचार करावा लागतो. मग आपल्या परीक्षांचा विचार करता आपल्याला परीक्षेत येणारी गणितं जी आहेत तिथं जरी आपण 2 अंकी संख्यांची बेरीज अगदी फास्ट करू शकलो तर आपला खूप वेळ वाचू शकतो. मग ह्या पद्धतीची जी गणितं आहेत त्या पद्धतीची गणितं फास्ट करण्यासाठी एक अगदी सोपी मेथड आहे. ती मेथड बघायच्या अगोदर मी थोडंसं फक्त एक रिव्हिजन घेतल्यासारखं घेतो. आता आपल्याला माहिती आहे मला 1+1ची बेरीज पटकन करता आली, तसं 2+2ची बेरीज करता आली, 3+4ची बेरीज करता आली किंवा 5+4ची बेरीज करता आली. ह्याचा अर्थ काय होतो ह्या सगळ्यावरून, की मला कुठलाही जर 1 अंकी संख्या असेल तर त्याची पटकन बेरीज करता येते, मात्र 2 अंकी संख्यांची बेरीज पटकन करता येत नाही. जर मला 1 अंकी संख्यांची बेरीज जर पटकन करता येत असेल तर मी ह्याचाच वापर करून काय करू शकतो आहे, तर 2 अंकी संख्यांची बेरजेचं माझं स्पीड वाढवू शकतो. मग बघूया आपल्याला नंबर किती मिळतात. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आपल्याकडे एवढेच नंबर आहेत. मग आता ह्या नंबरपैकी मला कुठल्याही नंबरची बेरीज ही 10च्या पटीत असेल तर करायला सोपं जातं. जसं की आपल्याला 10चा पाढा पाठ असतोच त्या पद्धतीनं जर मी आता विचार केला त्याच पद्धतीनं इथं 4ची आणि 6ची बेरीज मी केली तर ती बेरीज 10 येते. 3ची आणि 7ची बेरीज केली तर 10 येते. 2ची आणि 8ची बेरीज केली तर 10 येते. 1ची आणि 9ची बेरीज केली तरी पण 10 येते. जर मला हे पेअर्स लक्षात राहिले की कुणाबरोबर कोण आहे तर मला बेरीज करायला सोपं जाईल. म्हणजे ॲटलिस्ट मला एवढ्या तरी बेरजा माहीत पाहिजे की 4+6 हे 10 येतं आहे. मला अजून एक बेरीज कशी माहीत पाहिजे, मग 3+7 10 येतं आहे. मला अजून कसं माहीत पाहिजे 2+8 हे 10 येते आणि 1+9 हे 10 येते. जर आपल्या मेंदूला आपण शांतपणे समजावलं 1 नंबर कमी होतो 1 नंबर वाढतोय या पद्धतीनंच बेरीज मात्र 10 येते. मग मी ह्याचा आत्ता मगाशी जे आपण एक्झाम्पल बघितले तेच एक्झाम्पल सोडवायला कसा वापर करता येईल बघूया. मगाशच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं होतं की 13+27 किती असेल. आता 13+27ची मी बेरीज करून बघतो. 13+27ची जर मला बेरीज करायची असेल तर मी त्याचे शेवटचे जे नंबर आहेत त्यांचा पहिल्यांदा विचार करतो. शेवटचे नंबर हे पेअरिंगमध्ये आहेत का, हो तर पेअरिंगमध्येच आहेत. पेअरिंगमध्ये आहेत म्हणजे काय, 3 आणि 7ची बेरीज 10च येते. मग मी हा नंबर फोडून विचार करतो. मला माहिती आहे ह्यामध्ये 10 अंक आहे +3 आहे, ह्यामध्ये 20 अंक आहे आणि +7 आहे. मग मला 10ची आणि 20ची बेरीज करायला काय त्रास होत नाही. मला माहिती आहे 10ची आणि 20ची बेरीज 30 असते आणि मला 3ची आणि 7ची बेरीज करताना पण त्रास होत नाही. ह्यांची बेरीज काय असणार आहे, नक्कीच 10 असणार आहे आणि ह्याची टोटल, त्यामुळे ह्याची टोटल किती येणार आहे तर 40 येणार आहे. मग तिथंच आपण बघितलेलं दुसरं एक्झाम्पल जे होतं
68 अधिक 42. आता ह्या एक्झाम्पलसाठीच आपण परत बघूया. 68 अधिक 42मध्ये करत असताना मला 60 आणि 40ची बेरीज करायची आहे. म्हणजे मी बेरीज कशी करू शकतो आहे, 60 अधिक 40. आणि उरतो प्रश्न कुणाचा, 8 आणि 2चा. 8 आणि 2ची बेरीज मला माहिती आहे पेअरमध्ये येतात, तर 8 आणि 2ची बेरीज 10 येईल. मग ह्या पद्धतीने मला ही बेरीज करायला फार सोपं झालं. ह्यांची बेरीज झाली 100, ही बेरीज झाली 10, म्हणजे टोटल बेरीज येणार आहे 110. आता प्रश्न असा आहे की जिथं हे पेअरिंगमध्ये नसतील, तुम्ही म्हणाल सर इथं 3 आणि 7 पेअरमध्ये आहेत, 8 आणि 2 पेअरमध्ये आहेत, पण 6 आणि 8 तर पेअरमध्ये नाहीत. मग 76 अधिक 88ची बेरीज कशी कराल? जर मला आता 76 अधिक 88ची बेरीज करायची असेल तर मी अगोदर 76 लिहून घेतो आणि मग 88 लिहून घेतो. मला एवढं पक्कं माहिती आहे की ह्या दोघांमध्ये मला 70 अधिक 6 आणि 80 अधिक 8 ह्यांची बेरीज करायची आहे. मग सोपा उपाय काय असतो? सगळ्यात पहिल्यांदा 70 आणि 80ची बेरीज करून टाकूया. 70 आणि 80ची बेरीज करत असताना 7 दुने 14 आणि एक इथं जादा आहे, मी असा विचार करेन जेणेकरून ही बेरीज असणार आहे 150. आणि प्रश्न उरतो 6 अधिक 8चं काय करायचं. 6 अधिक 8चं काय करायचं असा जर मला प्रश्न पडत असेल तर मी विचार करणार, 8 हा मोठा अंक आहे म्हणून मी 8 हा नंबर कम्पॅरिझनसाठी घेतो. 8ची सोबत नेहमी कोण असतं, तर 8च्या सोबत नेहमी हे 2 असतं, ज्याची बेरीज मी 8मध्ये टाकली तर 10 होऊन जाईल. मग हे 2 मला कुठनं आणता येईल? हे 2 मला 6मधून आणता येईल. जर मला 6मधून 2 आणता आले तर 6च्या ठिकाणी 4च उरणार आहेत ना, तर मी लिहिताना तसंच लिहितो, हे 150 अधिक 4 अधिक 8 आणि अधिक 2. मग जर ह्या पद्धतीने मी विचार केला तर 6ची फोड 4 अधिक 2 केलेली आहे आणि हे 8 अधिक 2 झालं. मग 8 अधिक 2 10 आहे, हे 10 मला इकडच्या बाजूला पटकन मिळवता येईल. हे होणार आहे 160 अधिक 4 इज इक्वल टू 164. आता कोणतरी म्हणेल की हा एवढा अट्टहास कशासाठी करायचा? हा एवढा अट्टहास करण्याचं कारण तर आपल्याला वेळ वाचवायचा आहे. कुणाच तरी एक साधं लॉजिक असू शकतं की मला जर 76 अधिक 88च करायचं आहे तर मी 76 करतो अधिक 88 करतो. इथे बेरीज करत असताना मी काय करू शकतो ह्या केसमध्ये, 6 अधिक 8 मी बेरीज करू शकतो 14, आजच्याला गेला 1. इथं परत 7 अधिक 8 आणि 8 16, ह्या पद्धतीने मी बेरीज करू शकतो, असं लॉजिक आहे. मग इथं पण 164 उत्तर आलं आणि इथं पण 164च आलं. मग एवढा अट्टहास का करावा? तर एवढा अट्टहास करायचं कारण आपण जे ट्रॅडिशनल वेनं, टिपिकल वेनं आजपर्यंत बेरीज करत आलो तर आपलं स्पीड वाढलेलं नाही आहे. आपलं स्पीड कधी वाढणार आहे? जेव्हा तुम्ही नंबरला फोडून बघणार, ॲज एखादी प्रॉपर्टी असल्यासारखं बघणार, तेव्हाच आपलं काय होणार आहे? स्पीड वाढणार आहे. मग हे तुमच्या कधी लक्षात येईल स्पीड कसं वाढलं जाईल? मग ह्याच्यासाठी आपल्याकडे एक सोपा उपाय आहे. काय करायचं, इथून पुढचे येणारे कमीत कमी 30 दिवस तुम्ही, जसं आता इथं टेबल दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, त्या पद्धतीचा एक टेबल ड्रॉ करायचा आहे. 3x3चा एक टेबल ड्रॉ करायचा आहे आणि त्या टेबलमध्ये काय आपल्याला सोडवायचं आहे, तर इथं आपल्याला दिसतंय तसं ह्या केसमध्ये इथला हा 27 नंबर पिक करायचा आहे आणि इथला 34 नंबर पिक करायचा आहे आणि ह्या 27 आणि 34ची बेरीज इथं लिहायची आहे. पण बेरीज लिहित असताना ज्या पद्धतीने मी सांगितली त्या पद्धतीनेच करायची. इथं बेरीज करताना इथले 20 आणि इथले 30, म्हणजे 20 आणि 30ची बेरीज मी अगोदर 50 विचार करेन, त्यानंतर हे 7 आणि इथले 3च विचार करतो, त्याची बेरीज 10 होऊन जाईल. पण 4मधला उरलेला जो 1 आहे तो इथं शिल्लक राहील, म्हणजे इथं बेरीज काय होणार आहे? 61. म्हणजे जर मला 27 अधिक 34 करायची असेल तर बेरीज 61 मला अगदी पटकन सांगता येईल. म्हणजे मी बेरीज करताना काय केलं, मी पुन्हा एकदा सांगतो की बेरीज करताना मी कशी बेरीज करतोय ते. मग कशी बेरीज केली तर 27 अधिक 34 मध्ये इथं 20 घेतले, इथले 30 घेतले, इथं 7 घेतले आणि अधिक 4 केले. 20 अधिक 30 हे मी तात्पुरतं तसंच ठेवतो, 50 येते मला माहिती आहे. पण 7 अधिक 3 हे 10 आहेत आणि अधिक 1. आता मला बेरीज करायला फार अवघड नाही आहे. 20 अधिक 30 50, अधिक 1 60 आणि अधिक 1 61. मग जेव्हा मला ह्या पद्धतीनं ती सगळी बेरीज मिळेल तेव्हा मी काय करणार आहे ह्या केसमध्ये, तर तेव्हा मी काय करू शकतो ह्या केसमध्ये, तर येणारी जी बेरीज आहे इथली ती मी 61 आल्यानंतर मी ती बेरीज इथं मांडून घेतो, जी काय माझी बेरीज येईल ती. सेम ह्याच पद्धतीनं आपण आता काय करू शकतोय,
टेबलमध्ये जे उरलेले नंबर आहेत त्यांची बेरीज करू शकतो. जर दररोज आपण 3x3चं एक टेबल एक महिन्याभरासाठी जरी सोडवलं तरी आपला नंबरकडे बघायचा ॲप्रोच पूर्णपणे बदलून जातो आणि आपल्याला जसं 1+1 2, 2+3 5, 4+4 8 ह्या एक अंकी संख्यांच्या बेरजा जशा तोंडी येतात त्याच पद्धतीनं अगदी कागद पेन न वापरता सुद्धा मोठ्या 2 अंकी संख्यांच्या 3 अंकी संख्यांच्या बेरजा येऊ शकतात. सध्या सुरुवातीच्या स्टेजला मी तुम्हाला 3 अंकी संख्यांसाठी फोर्स करत नाही, पण ह्याच पद्धतीनं जर नंबर तोडून आपण बेरजा करू लागलो तर आपल्या बेरजा 100% फास्ट होतील. जसं की आता ही शेवटचीच बेरीज 98+14ची जी बेरीज आहे ही जर करायची झाली तर मला माहिती आहे 98+14 करत असताना ह्या केसमध्ये काय आहे तर ह्या केसमध्ये 90+8+10+4 ही बेरीज करायची आहे. मग ही बेरीज करत असताना मी कशी करू शकतो? मला माहिती आहे 90+10 100 आहे, 8+2 10 आहे आणि ह्या 4मध्येच उरलेले 2 आहेत. मग ही बेरीज अगदी सोपी झाली 112. जर मी 98+14 माझ्या टिपिकल वेनं करायचा विचार केला असता तर 98+14 करत असताना मला ह्या पद्धतीने करावी लागली असती. 8 आणि 4 12, ह्याच्याला गेला 1, 1+9 10 + 1 11. मग दोन्ही केसमध्ये उत्तरं तर माझी तीच येत आहेत, पण एका पद्धतीनं उत्तर काढत असताना मी पटकन काढू शकतो, एका पद्धतीनं थोडासा वेळ जातो. मग जर तुम्हाला तुमची बेरीज सुधारायची असेल तर आता आपण ज्या पद्धतीनं बेरीज करायचा प्रयत्न करतोय म्हणजे नंबर फोडून त्याच पद्धतीनं तुम्ही बेरजा करायचा प्रयत्न करा. आणि 1 महिना जर तुम्ही अशा पद्धतीचं एखादं टेबल घेऊन जर सोडवू लागला तर तुम्हाला 100% बेरीज करण्यासाठी पूर्वी जो वेळ लागत होता त्याच्यापेक्षा कमी वेळ लागायला लागेल. बेरजेनंतर बेरजे इतकाच महत्त्वाचा पार्ट आता आपण बघूया, तो म्हणजे वजाबाकी. जर आपल्याला वजाबाकी देखील फार फास्ट करता आली तर आपला बराच वेळ वाचतो परीक्षेच्या वेळी. मग वजाबाकी फास्ट करण्यासाठी काय करावं तर ज्या पद्धतीनं आपण पारंपरिक पद्धत सोडली आणि बेरीज करायला शिकलो त्याच पद्धतीनं आपण पारंपरिक पद्धतीनं वजाबाकी न करता आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे मगाशी मी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे जर नंबर फोडून वजाबाकी करायला लागलो तर आपल्याला वजाबाकी फार सोपी जाते. मग ह्यासाठी कशी आपण वजाबाकी करायची ह्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पलच्या सहाय्यानं आपण डिस्कस करूया. मग आता आपल्याला स्क्रीनवर पहिलंच एक्झाम्पल दिसतंय की 87+32. 87+32 जर मला सोडवायचं असेल तर मी टिपिकल वेनं सोडवत असताना कशा पद्धतीने सोडवणार? मी अगोदर 87 घेणार आणि -32 करणार. इथं एकक स्थानचा अंक मोठा असल्यामुळं 7मधनं 2 वजा करायला मला अवघड जात नाही. 7मधनं 2 वजा केल्यावर 5 येतं आणि 8मधनं 3 वजा केल्यानंतर मला ह्याचं पण उत्तर 5 मिळतं. म्हणजे याचं उत्तर ह्या गणिताचं उत्तर मला 55 मिळून जाईल. आता कोणतरी म्हणेल सर अशा पद्धतीने तर फार सोपं आहे वजाबाकी करायचं असताना, मग नवीन पद्धत का आपण वापरायची? नवीन पद्धत एवढ्यासाठी वापरायची, समजा एकक स्थानचा अंक जर मोठा असेल म्हणजे आता हे एक्झाम्पल नंबर 2मध्ये आपल्याला दिसतंय काय दिसतंय तर 72+37 दिसते. मग 72+37 सोडवत असताना मला काय करावं लागणार आहे? 72+37 हे सोडवत असताना मला काय करावं लागतं? ह्या 7मधून 2कडे एक मला हातचा द्यावा लागतो. म्हणजे इथं तो नंबर 12 होतो आणि 12तनं मला 7 वजा करावे लागतात. 12तनं 7 वजा करताना खूप लोकांना हाताची बोटं वापरायला लागतात कारण प्रॅक्टिसमध्ये नसतं. मग ते काय करतात 7पासनं 12पर्यंत मोजत जातात. मग त्यांच्या लक्षात येतं की तिथं 10 आहेत. 7पासनं 12पर्यंत मोजत जाताना त्यांच्या असं लक्षात येतं की तिथं मध्ये 10 येतात. 10च्या पुढं 2 जात आहेत. मग 7पासनं 10पर्यंत जाताना 3 आलं वगैरे करून ते इथं 5 अंक लिहितील आणि इथं 7मधून दुसऱ्या बाजूला हातचा गेल्यामुळे इथं 6 शिल्लक राहिलेत. 6तनं 3 वजा केले तर मला उत्तर इथं 35 मिळून जाते. मग आता मी नवीन पद्धत का शिकायची म्हणतोय? हे हातचा घेऊन जात असताना 12तनं 7 वजा करत असताना थोडा वेळ जास्त जातो ॲज कम्पेअर टू नंबर फोडून वजाबाकी करायच्या पद्धतीनुसार. आता नंबर फोडून वजाबाकी करायची म्हणजे काय करायचं? जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की मला एक अंकी संख्यांची बेरीज जशी फास्ट येते तशी एक अंकी संख्यांची वजाबाकी पण फास्ट येत असते. म्हणजे समजा एखाद्यानं मला सांगितलं 4मधनं 2 वजा करायचे तर उत्तर 2 येतं, पटकन सांगता येतं. 5मधनं 3 वजा करायचे उत्तर 2 येतं. 7मधनं 5 वजा करायचे उत्तर 2 येतं. जर मला असं सांगत गेले
7मधनं 3 वजा केले तर 7मधनं 3 वजा केले तर ह्याचं उत्तर 4 येईल. मला हे जर माहीत असेल तर मला गणित सोडवायला ह्याचीच मदत घेता येईल. आता हे 7मधनं 3 गेले हे जे आपण बघतोय त्याच पद्धतीने इथं जी वजाबाकी आहे ती वजाबाकी आता सोडवत असताना कशा पद्धतीची आहे तर बघूया. तर 72 वजा 37 मला करायचे आहेत. ॲक्च्युअलमध्ये काय करायचं आहे 70 अधिक 2 वजा 30 अधिक 7 म्हणजे एकंदर मला काय करायचं आहे तर या 70मधून हे 30 आणि हे 7 वजा करून टाकायचे आहेत. मी तात्पुरतं 2ला लक्षात ठेवू शकतोय. 70मधनं 30 वजा करणं माझ्यासाठी तुलनेनं सोपं आहे कारण की आत्ताच आपण इथं बघितलं 7 वजा 3 हे 4 असतं. साहजिक आहे 70 वजा 30 पण 40 असणार आहे. मग त्या पद्धतीनं ह्या 70मधून हे 30 वजा केले तर 40च शिल्लक राहतील. आणि जर मी विचार केला की उरतायत किती अजून हे 7 उरतायत. आपण पूर्वी डिस्कस केल्याप्रमाणे कोण कोणाशी पेअरमध्ये असतं हे मी एकदा परत जरासं रिवाईज करतो. म्हणजे 2 आणि 8 यांचे उत्तर 10 येतं. 3 आणि 7 यांचं उत्तर 10 येतं. 4 अधिक 6 केल्यास उत्तर 10 येतं. आणि 5 अधिक 5 केल्यास उत्तर 10 येतं. आणि आपला 1 अधिक 9 राहिलं. 1 अधिक 9 केल्यास उत्तर 10 येतं. ह्यांना मी पेअर का म्हणतोय तर 7 आणि 3 ह्यांना पेअर म्हणायचं कारण यांचं उत्तर नेहमी 10 येते. त्याच पद्धतीनं जर मी आता विचार केला तर मला 40मधून ह्या शिल्लक राहिलेल्या 40मधून अजून 7 वजा करायचे आहेत. मग 40मधून 7 वजा करत असताना नेहमी 7 बरोबरचा पेअरिंग नंबर जो असणार आहे तो 3 असणार आहे. म्हणजे जर मी उत्तर लिहायचं ठरवलं 40 वजा 7 तर पेअरिंगमधला नंबर डेफिनेटली 3 येणार आहे. आणि ह्यात नाही तर काय 10 वजा झाले नाहीत म्हणजे डेफिनेटली उत्तर ते 3च राहणार आहे 33. मग आता हा राहिलेला 2चं काय करायचं. हे 2 तसेच राहिलेले आहेत म्हणजे ह्याचं उत्तर येणार आहे ह्या केसमध्ये उत्तर येईल आपलं 35. मग हे जर मी परत सगळं रिवाईज करून एकत्र करून लिहायचं म्हटलं तर मी पुन्हा एकदा हे रिवाईज करून लिहितो इथं. तर उत्तर आपलं नेहमीच्या पारंपरिक पद्धतीनं पण त्याचं उत्तर ते 35च आलेलं आहे. आणि आता मी परत आपल्या पद्धतीने नंबर फोडूनच्या पद्धतीनं बघूया कसं करणार. कोणतरी म्हणाल सर इतकं लिहित बसायचं काय. इतकं लिहायची गरज नाही. आपला मेंदू जो असतो ना तो फार फास्ट काम करत असतो. आणि एक शॉर्ट टर्म मेमरी नावाचा एक प्रकार असतो तो तात्पुरते अंक लक्षात ठेवण्यासाठी खूप हुशार असतो. जसं की हे 2 जे आपल्याला दिसते ते 2 आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतं. वजा करत असताना मी पहिल्यांदा 70 वजा 30च वजा करेन. मला उत्तर 40 मिळून जाईल. पुन्हा ह्या 40मधून मला काय वजा करायचे आहेत राहिलेले 7 वजा करायचे आहेत. मला इमिडिएट लक्षात येतं 7 बरोबर 3 हा पेअरिंग नंबर आहे म्हणजे उत्तर ह्याचं 33 येणार आहे. आणि मी शॉर्ट टर्म मेमरीत लक्षात ठेवलेले हे 2 अंक ते तसेच आहेत त्यामुळे ह्याचं उत्तर 35 येऊन जाईल. कोणतरी म्हणेल की ही पद्धत आपल्या रेग्युलर पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप वेगळी वाटते. खूप काय काय लक्षात ठेवायला लागते. मी तुम्हाला खात्री देतो आपण बेरजेच्या ह्याच्यात बघितलेले जे एक टेबल होतं ते टेबल जर तुम्ही 15 ते 20 दिवस चांगल्या पद्धतीनं जर प्रॅक्टिस केलास तर तुम्हाला अंदाज येईल की तुमचं स्पीड वाढायला लागलं आहे. अशा टाईपची बेरीज वजाबाकीची पद्धत जी आहे ना ही मुलं एक्झाममध्ये वापरतात. मॅक्सिमम कुठल्या तऱ्हेच्या एक्झाममध्ये ज्या कॅट एक्झाम असतात त्याच्यामध्ये जे कॅट एक्झामची प्रिपरेशन करणारे जे मुलं असतात त्यांच्या गणितांमध्ये खूप बेरीज वजाबाकी येत असते. त्यांना प्रत्येक सेकंद आणि सेकंद प्रत्येक गणितातला वाचवायचा असतो. ते त्यामुळं पारंपरिक पद्धत सोडून ह्या पद्धतीने गणितं सोडवतात. त्यांची जर पुस्तकं बघितली तर तुम्हाला ऑब्झर्व होतील की तिथं बेरीज करण्याची पद्धत वजाबाकी करण्याची पद्धत ह्याच पद्धतीनं शिकवलेली असते. मी तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही पद्धत का मी सोपी म्हणतोय नंबर फोडायची. जर मला 90 वजा 48 करायचे असतील तर पारंपरिक पद्धतीत मी कसं करतो 90 लिहितो आणि त्याच्या खाली 48 लिहितो. मग इथून वजाबाकी करत असताना इथून एक इकडं हातचा देणार आहे 10 करणार 10तनं 8 गेले 2 उरणार परत हातचा गेल्यामुळे इथं 8 उरलेत 8मधून 4 गेले इथं 4 उरणार आहेत उत्तर 42 येईल. पण ह्या पद्धतीनं मी ते न सोडवता मी कुठल्या पद्धतीने सोडवतो आपण नंबर फोडूनची पद्धत म्हणतो त्या पद्धतीने सोडूया. 90 वजा मला फक्त 40च लक्षात ठेवायचं सध्या पुरतं अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी. 90 वजा 40 म्हणजे 9तनं 4 गेल्यासारखं आहे. 9तनं 4 म्हणजे 5 हे मला उत्तर इमिडिएटली आठवतं कारण मला एक अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी फार चांगल्या पद्धतीने येते. आणि जर एक अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी चांगल्या पद्धतीने ती पण येत नसेल काही विद्यार्थ्यांचा तो प्रॉब्लेम असतो तर त्यांनी ॲटलिस्ट तेवढी बेरीज वजाबाकी तरी सुधारून घ्यावी. जर 90 वजा मी 40 केले ह्या केसमध्ये मला माहिती आहे उत्तर ह्याचं 50 येतं. पण ह्या राहिलेल्या 48चं काय
मी 8 वजा करतो. जसं की मी मगाशी सांगितलं 8 बरोबर पेअरिंगमध्ये नेहमी 2 हा नंबर असतो, कारण 8 अधिक 2 हे 10 होईल. आणि जर तसं असेल तर इथं ह्या 50मधून हे 8 वजा होत आहेत ना, 50मधून 8 वजा होत आहेत म्हणजे 50च्या खालचा नंबर येईल. 42 याचं उत्तर असणार आहे. कोणतरी म्हणेल आता सर ही पद्धत आहे, ही 3 अंकी संख्यांच्या बेरजे वजाबाकीसाठी लागू होईल काय? आपण आधी शिकलेलो बेरजेची मेथड आणि आत्ता शिकत असलेली वजाबाकीची मेथड ही 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या सगळ्यांसाठी लागू आहे. तुम्हाला नंबर फक्त फोडता आले पाहिजेत आणि सेपरेट बघता आले पाहिजे. म्हणजे आता हे जे 4 नंबरचं एक्झाम्पल दिसते त्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघतोय, 168 वजा 112 ह्या नंबर जर मी फोडून बघितले तर मला हे डेफिनेटली एक गोष्ट कळते की पहिल्या अंकातले 100 आणि दुसऱ्या अंकातले 100 जे आहेत ते एकमेकांना कॅन्सल आउटच होतील आणि पहिला 100 आणि दुसऱ्या अंकातला 100 निघूनच जाईल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे गणित 68 वजा 12चंच उरलेलं आहे. मग 68 वजा 12 हे टिपिकल पद्धतीने सोडवलं तर जास्त सोपं जाईल असं दिसते, कारण का 8 हे 2पेक्षा मोठे आहेत. मग साधी गोष्ट आहे, 8मधून जर मी 2 घालवले तर इथं येणारं उत्तर 6 आहे आणि 6मधून जर 1 गेला तर इथं येणारं उत्तर माझं 56 आहे. पण तरी पण हेच गणित जर आपल्या मेथडनं सोडवायचं असतं तर मी 68 वजा अगोदर 10 केले असते. 68मधनं 10 गेल्यानंतर मला माहिती आहे की 58 उरत आहेत, कारण वजाबाकी अशी फार सोपी जाती. 68 वजा 10 58, 68 वजा 20 48 ह्या पद्धतीनं. जर मी आता ह्या 58 वजा 68मधनं 10 घालवले तर 58 उरतील आणि हे उरलेले 2 जे आहेत ना ते मला 58मधनंच घालवायचे आहेत. मला एवढी वजाबाकी ही फार सोपी जाईल. 58मधनं 2 घालवायची, त्यामुळे मी ह्याचं उत्तर काय लिहिणार आहे 56. म्हणजे ह्याचं उत्तर 56 आलं. म्हणजे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीनं आपल्याला ही वजाबाकी करायची आहे. आपल्याला 10च्या पटीत असणारी बेरीज जशी पटकन येते तशी वजाबाकी पण पटकनच येत असते. आता हे दुसरं एक्झाम्पल, हे एक्झाम्पल मी नीट बघितलं तर माझ्या असं लक्षात येते की 200 वजा 100 म्हणजे ॲक्च्युअलमध्ये गणित काय 221 वजा 150. पण मला दिसतंय काय, जर मी नंबर फोडून बघायची ॲबिलिटी माझी डेव्हलप्ड असेल तर 200 वजा 100 म्हणजे ॲक्च्युअल गणित काय आहे 121 वजा 50 हेच गणित आहे. मग हे गणित मला सोडवायला फार सोपं कधी जातं जेव्हा मी नंबर फोडून बघतो, कशातनं काय वजा करायचं. मला एवढंच कळलेलं आहे की मोठ्या संख्येतली ही छोटी संख्या मला सध्यापुरती वजा करून टाकायची आहे. मग 121 वजा 50 हे टिपिकल वेनं करताना परत मला 121 वजा 50 जर टिपिकल वेनं मी जर करायचं म्हटलं तर मला हे कसं पद्धतीनं मांडावं लागेल, तर 121 मला इथं मांडावे लागतील आणि त्याच्या वजा 50 करावे लागतील. परत ह्या 1मधनं 0 गेला 1 उरला, पण ह्या 2मधनं 5 जात नाहीत, त्यामुळं मला ह्या 2च्या ऐवजी ह्या 1 कडून 1 हातचा घ्यावा लागेल. इथं 12 करावे लागेल, 12मधून मला 5 वजा करावे लागतील आणि मग उत्तर येईल. मग मी परत हे हातचा घेऊन सोडवणे परत लिटिल बिट कॉम्प्लिकेटेड मला वाटते. मग म्हणून मी काय करतो, इथे हे 12 वजा 5 7 येत आहेत मला माहिती आहे, पण तरी पण मी काय करतो, परत हे गणित जी नंबर फोडण्याची जी पद्धत आहे ना त्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करतो. मग मी काय करतो, 100 अधिक 21 100 अधिक 21 आणि वजा 50 ह्या पद्धतीने गणित सोडवायचं बघतो. मला हे 100मधून 50 वजा करायला सोपे जातील ना. 100 वजा 50 तर 50च असतात हे पण मला माहिती आहे. आणि हे अधिकचे 21 जे आहेत हे मध्ये होते ते तसेच राहतील. आता मला परत मी जर 15-20 दिवस बेरजेची प्रॅक्टिस नीट करत असेल किंवा नंबर फोडायची ॲबिलिटी माझ्यात आली असेल तर मला एवढं दिसतंय 5 आणि 2 7 असतात. मग 5 अधिक 2 इथं मी 7 विचार करेन, म्हणजे मला ॲक्च्युअल गणित कसं इथं ह्या केसमध्ये पण दिसतं, हे दिसत असताना ह्या बेरजेचं गणित पण 50 अधिक 20 अधिक 1 50 अधिक 20 म्हणजे 70 असतं, कारण 5 अधिक 2 7 असतं अधिक 1 आणि ह्याचं उत्तर येणार आहे 71. मग टिपिकल वेनं सोडवलं तरी मला 71 मिळत होतं. पण जर इतके मोठे नंबर मी ह्या पद्धतीने विचार करायला लागलो तर गणित मी छोटं करत चाललो आहे आणि जे गणित छोटं आहे ते मला सोडवायला खूप सोपं जात असतं. गणित जितकं लहान असेल तेवढं सोडवायला ते सोपं राहील. जर तुम्ही डेली मी जे पहिल्या मागच्या बेरजेच्या ह्याच्यात ज्या पद्धतीने टेबल दिले आहे तुम्ही तेच टेबल जर वजाबाकीसाठी जरी वापरायला लागला तरी एक महिन्याभरात तुमची बेरीज वजाबाकी फार प्रमाणात वेगाने व्हायला लागेल, अचूक व्हायला लागेल. आता ह्याचा फायदा काय, कोणतरी म्हणेल बेरीज वजाबाकी सुधारून सर काय करायचं. जेव्हा तुमची बेरीज वजाबाकी स्ट्रॉंग असणार आहे ह्याची मी खात्री देतो की तुम्हाला
मॅथ्समध्ये फार कॉन्फिडन्स आला लागेल. गणितं सोडवताना एक प्रकारचा कॉन्फिडन्स असेल आणि गणितं सोडवताना जर कॉन्फिडन्स तयार झाला तर तोच कॉन्फिडन्स तुम्हाला परीक्षेत तुमच्या रिझल्टमध्ये नक्कीच रिफ्लेक्ट झालेला दिसून येईल.